इकडं सॉर्टिंग चालू आहे. मंदीला वागतो आणि वेगळा वेगळा मावरा वायला करतात. इकडं दैत्य दादा पण बसले जेव. मंदिलांसोबत बोंबील, कालुट, वागट्यो पण भेटल्यात. कैसो किलो घेतलंय आणि 40. तिकडे 50 नाही घेतात. हो तर पहिलाच या आहे ना. या आहेत ना पूर्ण त्या रस्त्यापर्यंत निवज आहे. आता तुम्हाला जेवायला तरी पण किती वाजते? संध्याकाळचं 6 वाजता तर डायरेक्ट जेवण. म्हणजे उपाशी पोटी एवढी दिवसभर मेहनत करायची. ते दे का जेवढं टप आहात ना तेवढं घेऊन येऊ जात. हे 3 जण एक 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 घेऊन येतात. हे दे का अजून वाटावतात. अजून मंदीला वाटावतात आणि आम्ही 15 हा काय आणला? आलू वाडीची पाना मंदीला होलसेल भावात नेवासाठी टेम्पो आल्यात. आता काय तिकडे काय बर्फ मारतात. हे आणि आता वजन चालू आहे. कैसे चाललंय किलो? 50 रुपये किलो मंदीला. ऐसा असतं हो, जाम मंदीला भेटली ना आणि घेणारा कमी असली याचं स्वस्तात जातं. किलो 50 रुपये. आपण कसं म्हणजे माझ्या चॅनलवर बरेचसे कमेंट आले. आता मी जेव्हा 10-20चं मंदीला देतो ना त्यावेळेस किमती सांगतात. ते कमेंट्स वाचा तुम्ही. आता पण हे का टेम्पो आले ते मसल्यातले आहेत. कैसो घेता किलो? आपलं काय जे देतील ते घ्यायचा. इथे काही एवढी सगळी मंदिरात ना ती 33 किलो झाल्यात बहुतेक. अर्धा पाणी गलते पाण्याचं पण वजन आहे. 200 ला एक कमी, 200 ला कमी जा. 200 लावले मंदिरांची आता पॅकिंग दे का कशी करतात ते काम कर रे, व्हिडिओ कॉल कर. देख मंदिरा टप्प्यात वरणार आणि बर्फ. आमचे जशीम भाऊ आहे. बोला जशीम भाऊ. त्याच्यावर परत मंदिर आणि आता बर्फ. किती किलो भेटली तरी पण आपल्या 15 मंदिरला तुम्हाला? 150 किलो. 150-200 पर्यंत जातात ना. काल पण एवढीच होती. काल याच्यापेक्षा जास्त होता. ते देखा तिकडे वाटा होता. कुणाला नाही भेटत. आज कम से कम 8-9 जण खाली आलेत. हा ना. 3 किलो 4 किलो मंदिर नाही. अरे बापरे, काय काय जणांना भरपूर कमी आहे. ते का आणि ज्याला लागलाय त्याला लागलाय. कतपर्यंत पोहोचलं वाटवासाठी मंदिरला. ॲक्च्युली यो श्रावण महिनोभर पण भरपूर स्वस्तात जाईल मावरा. प्रतीक्षा वाटवाला घेतल्यात. बहुतेक संध्याकाळ होते ही सगळी मंदीला वाटोसपर्यंत. इकडे नरेंद्र मोदी, फडणवीस यांसारखं नेता पण आल्यात मंदीला वाटवासाठी.
इकडं सॉर्टिंग चालू आहे. मंदीला वागतो आणि वेगळा वेगळा मावरा व्हायला करतात. का आमचं किसना दादा किसना दादा पूर्ण फॅमिली सोबत जेवायला बंदरावर. बहुतेक ऐसं आपलं कोली बांधव बहुतेक जण जेवायला हातच आणतात. मनीषाबाई घेऊन आले वाटतं घरशी. फिरता ओ फिरता. इकडं दैत्य दादा पण बसले जेव. ठीक आहे, आता मंदिरांसोबत बोंबील, कालुट, वाक्यो पण भेटल्यात. ठीक आहे, आता जेवणाचं टोप, पाण्याच्या बाटल्या जेवण खाऊन परत वाटवायला लागल्यात. तिकडे आमची आई पण आहे रे. काय नाही त्या वायसाचा मावरा घेतलाय. शेलभेल मावरा आहे. या वाघला पाकाट यायचा पकडावच असतं. कलती मावरा आहे. आणि तिकडे किरण गाऱ्याचं आवाज येते, कारण आमच्या बंदरात काम चालू आहे ना जेटीचा, त्यामुळे सगळी बंदरात आल्यात. तिकडे पण गेल्यात बहुतेक. जागो अपुरो पडते ना त्यामुळं. जेवण दे का जेवण, तर मंदिराचं काळजी दिसते. अशा प्रकारे ज्याला कमी मंदीला भेटतात किंवा एकादशी जास्त माणसं असली ना वाटवावला, त्याची लवकर मंदीला होतात वाटवून. इथे का जायली. आणि या साईडला जी जवरी लोक मंदीला या करतात ना, मंदीला वाटवणे, मंदीला झटकतात ना, त्यांच्यासाठी इकडे हतं पण एक गाडी आली, ती पण दाखवेन तुम्हाला. किरण गाऱ्याच्या आवाजाने त्रास दिले नसतं. खर 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 खर. मस्त पाण्यातनं चालवला पण मस्त वाटते. हे का हे गाड्यावाल्यांचं असतील ना, साठकऱ्यांचं असतील ना कॅरेट, ते पण आपलीच लोक पोचावतात. कैसो किलो घेतलं आणि 40. तिकडे 50 नाही घेतात. हो, पहिला या आहे ना या काहींचा आहे श्रीवर्धन. या आहेत ना पूर्ण त्या रस्त्यापर्यंत निवास आहे. याच्या डोक्यावर भरलेला. हे वजन कमी होण्यासाठी काढून ठेवतो का काय. हे देखा यावरी अजून वाटवावच्या धीरस्थांची मंदिरा. बहुतेक लोक तरी मंदिरात ना हे साठकरी असतात, ते होलसेल भावामध्ये विकाऊसाठी नेतात. काही लोकांचं म्हणणं आहे की कंपनींमध्ये पण काहीतरी या मंदिरांचा वापर होता, एखादो पदार्थ बनवण्यासाठी किंवा मेडिसिन बनवण्यासाठी. तुम्हाला काय माहिती असलं तर कमेंटमध्ये सांगा त्याबद्दल. एक मस्त हवा लागते लाटो. आणि इकडे या सगळ्यात लास्ट टॉप विष्णू. सगळं शेवटी आयला देखा काही किती गॅप सोडलं याई. अवऱ्यात दूर का आयलं. आज कमी आहेत वाटतं तुम्हाला. आज सगळ्यांनाच कमी आहेत काय.
खालू भाषा पण बोलावले वा इकडं इटाबाय जेवण घेऊन आलते वाटते यांच्यासाठी. तिकडे मालता मावशी पण बसले. तर आत्ता जेवण म्हणजे जेवण आणून बराच टाइम झाला पण हे अजून जेवल्यात नाही. किती वाजलं 4 वाजले तरी अजून जेवल्यात नाही ते का म्हणजे उपाशी पोटीच असेल मंदीला वाटवतात. मालता मावशीची होडी तिथे का अजूनपर्यंत ताई तर मंदीला पण नाही उतारल्यात बंदरात. आत्ता होडी आले तिथे का खाडीपासून एवढ्या दूर डोक्यावर नाही टिपा आणतात. आता ज्ञानवे पण घेऊन आहे रे. इकडे आमच्या कालकाय देवीचं डोंगर आहे. डोंगराच्या जवळ गाडी उभी आहे. ही काहींची गाडी आहे श्रीवर्धन वरून आलेली गाडी. श्रीवर्धनच्या मार्केटला विकणार नेऊन आता. बापरे मुंबई साईडला जातो. एवढंच तरी काही ज्ञानू अजून ज्ञानू तर धंद्याला किती वाजता गेलेला? 3:30 सकाळचं 3:30ला 53 किलोचा एक टप ज्ञानू घेऊन आले डोक्यावर. तो पण उपाशी पोटी. हो बोटीत काय खाल्लाव काय का नाही? फक्त वडापाववर आहे आमच्या. वडापाव होतं बंदरात आल्यावर खाल्लं असेल ना. आता तुम्हाला जेवायला तरी पण किती वाजते? संध्याकाळचं 6 वाजता तर डायरेक्ट जेवण. म्हणजे उपाशी पोटी एवढी दिवसभर मेहनत करायची. ते का जवळ टप आत ना तेवढं घेऊन येऊ जात. हे 3 जण एक घेऊन येतात. कसं वाटतंय टप घेऊन येताना? हा तर एवढी सगळी मेहनत आणि 1 किलोचा पैसा किती? फक्त 50 रुपये. इथे काही बंदरात गाडी उभी होती ती चालली आता माल घेऊन मंदीला घेऊन. मंदीला आईने जी मंदीला नाही बिक्स बराचसा म्हावरा घेतलाय त्या घेऊन आता आम्ही जाऊन इकावला. 4:15 वाजल्यात म्हणजे आम्हाला येईपर्यंत रात्र होत. इथे का अजून वाटावतात. अजून मंदीला वाटावतात आणि आम्ही बंदरात आणलेला म्हावरा काटेरी पाकाट पण आणल्यास जैसं तैसा आणते बंदरातनं. मस्त ताजा ताजा म्हावरा आहे मावशी. तिथे का मान दिली एक घोंश एक आहे ना घोंशाची मोरा याला बोलता आम्ही. काय हो तुला हवी ना तू होय आले देव तुम्हाला 20 रुपयाचा नको घेऊ जा. म्हातार बाबा पण आला ह्या बघा. आई चालली तिकडं. मस्त संध्याकाळचं वातावरण आहे. हे देखील 5:30 वाजवला आल्यात. सो आता हळूहळू लोक कामावरनं गेलेली घरा येवायला सुरुवात होईल आणि मस्तपैकी म्हावरा घेतील. हा काय आणला? आलू वाडीची पाना 5 आहेत. ही कुठून आणली मग? ही कुठून आणली मग? साईड वर साईट वर ना
हा काय तुम्ही कुठे चालले हो? जनी मावशी मांदेली नको, इथं मस्त झारू बनवत आहेत. इथं पण भेंडा लावला बा. येतात काढून बिडून वाटतं. ए पागल भेंडा आहे ना रे बाबू तो. हे काय बोवा बारका आला. खाली खाली हो आला एक. चाचाई बांगडा आणल्यात, बांगडा आणि बोंबील. काय करते झुके लादीला तुम्ही सांगितले बयतनी बयतनी सांगितले या 50 रुपये खा. हो खाल या खाल 50 द्या. अरे तिला काय विश्वास नाही अरे माणसाचा नाही तर तिला 30 हाताळीला काय अरे माणसाचा विश्वास नाही. 30 रुपयाची मच्छी जाम आले. हो काका बोलते एकटा आहे, मी बोलते मी. काय गावठी अंडा बांगडा भेटत नाही ना आमच्या मंदिरात. आता सध्या मांदेली मरतायत. इकडे दुकान पण पॅक करून ठेवलाय. धोरा येऊचा टाइम जायला.